नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अगदी गेल्या काही वर्षापर्यंत माणूस अधिक सुखी होता असं बोललं जायचं. याचं कारण असं आहे की फार धावपळ नव्हती, फार टेन्शन नव्हतं, दगदग नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडिया किंवा सोशल मीडिया नव्हता असं आत्ताची पिढी सांगतेय. म्हणजे आत्ताची पिढी म्हणजे 2 पिढ्या अगोदरची पिढी आत्ता सांगतेय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही वर्षामध्ये माध्यमांचं स्वरूप बदलत चाललंय का, माध्यमं अधिक ॲग्रेसिव्ह होत आहेत का आणि प्रेक्षकांच्या माध्यमांकडून नेमक्या काय भावना असतात, काय अपेक्षा असतात हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि माध्यम किंवा माध्यमांचा एकूणच प्रवास या विषयावरती बोलण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातील एक अत्यंत जाणकार व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. मी स्वागत करतो आमच्या स्टुडिओमध्ये उदय निरगुडकर सरांचं. नमस्कार. कोल्हापूरच्या बी न्यूज चॅनलवर येताना मला विशेष आनंद होतो आणि विशेषतः पाडव्यानंतरचा हा पहिलाच माझा कार्यक्रम आहे, तेव्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या निमित्तानं हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि संवाद प्रतिवाद या कार्यक्रमात चारुदत्त जोशी यांच्यासमोर बसून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत तुमच्याशी संवाद साधणं ही माझ्यासाठी फार मोठी पर्वणी असं मी मानतो. तेव्हा पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं या कार्यक्रमात स्वागत. निरगुडकर सर सातत्यानं कित्येक वर्ष टी व्हीच्या पडद्यावरती येत होते, आपण त्यांना बघत होतो. झी मराठी, झी 24 तास या वृत्तवाहिनीसाठी त्यांनी काम केलेलं आहे संपादक म्हणून. एक अत्यंत अभ्यासू व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून निरगुडकर सर परिचित आहेत. पण गेल्या काही वर्षामध्ये असं होतं की आपल्या विचारधारेच्या विरुद्ध जर कुणी काही बोलत असेल, जर कुणी काही मांडत असेल तर ती व्यक्ती ही आपल्या बरोबर विरोधी बोलतीये म्हणून नावडती बनत जाते. असा प्रकार माध्यमांमध्ये वाढत चालला आहे. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे, गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 15 वर्षामध्ये आपण म्हणू, काही म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीनं प्रसारमाध्यमांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे हे आशावादी आहे की भयावह आहे? आशावादी किंवा भयावह अशी दोन्ही त्याला विशेषण किंवा लेबल मी लावणार नाहीत. अर्थात ती चुकीची आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही, परंतु ही एक वस्तुस्थिती आहे, हे एक संक्रमण काल आहे. तंत्रज्ञान बदलत चाललं, त्या तंत्रज्ञानाचा रेटा, तंत्रज्ञानाचा परिणाम हा जगातल्या सर्वच क्षेत्रांवर होतोय. जसा गव्हर्नन्सवर होतोय, एज्युकेशनवर होतोय, हेल्थमध्ये टेलिमेडिसिन आलं, टुरिझममध्ये होतोय, तसाच तो माध्यमांवरही होतोय. आज जगातली सर्वात मोठी हॉटेल कंपनी कुठली असेल तर ती एअरबीएनबी आहे. त्यांच्याकडे अनेक देशांमध्ये लाखो रूम्स आहेत. जेवढ्या रूम्स ओबेरॉय शेरेटन किंवा अशा लीला कॅम्पे असं कुठल्या हॉटेलकडे कॅम्पेन्स्की वगैरे यांच्याकडे नसणार आहेत. रिटेल नावाची एक मोठी इंडस्ट्री आली आणि ॲमेझॉन नावाची एक कंपनी असू शकेल असं 20 वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं तर आपला विश्वास बसला नसता. तसंच माध्यमांमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा खूप मोठा प्रभाव झाला आहे. पूर्वीच्या काळी माहिती आणि त्याची गरज ही तितक्या प्रमाणात आपल्याला वाटत नव्हती, परंतु काळ जसा बदलला, शिक्षणाचा प्रवास जसा वाढला, खेड्याकडून गावाकडून निम शहराकडे, तालुका प्लेसकडून जिल्ह्याकडे आणि जिल्ह्यातून नगराकडे आणि नगराचा स्वतःचा प्रवास महानगराकडे, ही सगळी उलथापालथ प्रचंड होत असताना, आजूबाजूला सांस्कृतिक संक्रमण खूप मोठ्या प्रमाणात होत असताना माहिती या गोष्टीचा दबदबा वाढला, त्याचं आपल्या जीवनातलं स्थान वाढलं. त्यामुळे माहिती मिळवणे, माहितीचं आदानप्रदान करणे ही एक वेगळी इंडस्ट्री निर्माण झाली. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडे जाऊन माहिती ही आमची गरज बनली आणि तिथंच कुठेतरी मला असं वाटतं तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला. आणि कालपर्यंत फक्त छापून जे आम्ही वाचायचो असणार वृत्तपत्र, त्या वृत्तपत्राच्या छापण्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये पण प्रचंड आपल्याला तंत्रज्ञानामध्ये बदल झालेला असतो. पूर्वी ट्रेडल मशीनवर छापलं जायचं, आता डायरेक्ट कम्प्युटर टू प्रिंट प्लेट अशा स्वरूपाची एक रचना आपल्याकडे आली. ती रचना बराच काळ आपल्याकडे अस्तित्वात होती. पण सर तुम्ही आता माहिती म्हटलात, पण मला विचारायचं आहे, लोकांना आता माहितीची गरज आहे की गॉसिपची गरज आहे? कारण एकीकडे जेव्हा आपण म्हणतो की माहिती हवी असं वाटत चाललेलं आहे, पण त्याच वेळेला आपली शॉर्ट मेमरी होत चाललेली आहे. काल काय घडलं हे आज आठवत नाही, किंवा काल एखाद्या मोठ्या प्रख्यात वृत्तपत्राची हेडलाईन काय होती हे दुसऱ्या दिवशी सांगता येत नाही. त्यामुळे एकीकडे शॉर्ट मेमरी होत चालली हे आपण मान्य करतोय. सो ह्यातलं नेमकं सत्य काय? शॉर्ट मेमरी जी होत चालली याचं कारण माहितीचं विश्लेषण कसं करावं, त्याची हाताळणी कशी करावी याचं शिक्षण आम्हाला कुठे दिलं जात नाही. का माहितीचा भडीमार होतोय म्हणून? प्रचंड मोठा भडीमार तर होतच जाणार आहे, तो या पलीकडेही होत जाणार आहे. शेवटी कळ तुमच्या हातात असते. तुम्ही ठरवायचं असतं तुम्ही किती ॲक्सेप्ट करणार, तुम्ही किती रिजेक्ट करणार. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की माहिती हा विषय मुळात आम्हाला शिकवला गेला नाही. माहितीचं आदानप्रदान, तंत्रज्ञान याविषयी आम्हाला कुठेही माहिती दिली जात नाही. आणि एकदम त्या मुलाच्या हातात मोबाईल येतो, त्या मोबाईलमधनं गुगल नावाचा एक मायावी संपूर्ण जग त्याच्यासमोर उभं राहतं आणि आईवडिलांपेक्षा
प्रभावी अशा प्रकारचं माध्यम त्याला ते वाटायला लागतं, कारण त्याला ते काही जगातली कुठली माहिती एका क्षणात सांगू शकतं की जी कोणा एका व्यक्तीला सांगणं सुद्धा शक्य नाही. आता जी ChatGPT नंतरचं जग येतं आहे ते तर आणखीनच विलक्षण आहे, मनोहारी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा त्याच्यामध्ये एक वेगळा प्रकार आलेला आहे, त्याच्याविषयी आपण बोलूच. मुद्दा असा आहे की माहितीचा मुळात गरज वाढल्यामुळे, माहितीचा दबदबा वाढल्यामुळे, त्याची उपयुक्तता वाढल्यामुळे, त्याची उपद्रव मूल्य वाढल्यामुळे तंत्रज्ञानातून वर्तमानपत्रामध्ये ते आलं. गॉसिप हे काय आज आलं का मला सांगा? पूर्वी जेव्हा वृत्तपत्र नव्हती तेव्हा गॉसिप नव्हतं का? होतं. तेव्हाही गॉसिप होतं, परंतु आता त्या गॉसिपला कुठेतरी एक स्थैर्य आलं, एक प्रतिष्ठा आली. आणि अगदीच जर बोलायचं झालं तर उदाहरण देऊन तर टाइम्स ऑफ इंडिया जेव्हा दाराच्या फटीतनं घरात येतो त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडिया हातात घेतला जातो का बॉम्बे टाइम्स हातात घेतला जातो? हो. ज्या बॉम्बे टाइम्समध्ये साधारणतः भेळ अशा स्वरूपात ज्या प्रकारचं कसदार अन्न तुमच्या समोर येतं ते लोक पहिले वाचतात का टाइम्स ऑफ इंडियाचं एडिटोरियल वाचतात? तर हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा की प्रेक्षक हा कशाला जास्त चटकन शरण जातोय. दुसरी गोष्ट, आम्हाला गॉसिप आवडतंय का? तर ते काल आवडत होतं, आज आवडतंय, आज त्याला आम्ही प्रतिष्ठा देतोय. हा त्यातला दुसरा भाग. तिसरा भाग असा आहे की खरोखरच कसदार लिखाण करणारे, ते वाचन करणारे हे निर्माण होत आहेत का? आज खरोखरच एखाद्या माणसाने लिहिलं तर त्याची विश्वासार्हता तेवढी आहे का की याच्यावरून लोकांनी, हजारो लोकांचं मत बनवावं, जनमत हलावं, लोकांनी पटकन घराबाहेर पडावं, एखादं आंदोलन उभं करावं, अशी परिस्थिती निर्माण होती आहे का? तशी ताकद माध्यमांची उरलेली आहे का? माध्यमांची स्पेस वाढते आहे, पण सर, एक काळ असा होता की क्रेडिबिलिटी कमी होती. हा, पण एक काळ असा होता की प्रिंट मीडियावरती प्रचंड विश्वास होता. आजही प्रिंट मीडियावरती बऱ्यापैकी विश्वास आहे. प्रिंटच्या पाठोपाठ टेलिव्हिजन मीडिया आला, त्यानंतर आता सोशल मीडिया आला, आणि जसजसं या माहितीचा भडीमार व्हायला लागला तेव्हा हा प्रश्न निर्माण झाला की यातली कोणती माहिती खरी, कोणती विश्वासार्ह आणि कोणती निपक्ष. आता सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे की प्रसार माध्यमांची निपक्षता राहिलेली नाही असं बोललं जाते. विशेषतः 2014 नंतर प्रसार माध्यमांवरती प्रचंड प्रेशर यायला लागलं, प्रचंड भांडवलीकरण झालं, आणि त्यामुळं प्रसार माध्यमं ही आता कुणाच्या ना कुणाच्या उद्योगपतीच्या हातातली बाहुलं बनलेली आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही मुंबईसारख्या महानगरांमध्ये इतकी वर्ष काम केलेलं आहे, मोठ्या चॅनलमध्ये काम केलं आहे संपादक पदावरती, तुमचा अनुभव काय आहे? 2014 हे आपल्याकडे एक साधारणतः काही गोष्टी डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली सुचवण्याकरता वापरलं जाणारं एक विशेषण नाम बनलेलं आहे असं मला वाटतं. त्याआधी वृत्तपत्र स्वतंत्र होती, त्याआधी वृत्तपत्रांचे मालक स्वतंत्र होते, त्याआधी त्यांचे काही व्यवसायच नव्हते, त्याआधी त्यांना कुठलीही दुसरी भान नव्हती, त्याआधी कुठल्याही विचारसरणीला ते वाहिले नव्हते. असं सगळं सुवर्ण काळ होता असं आपल्याला म्हणायचं आहे का? तर असं नव्हतं, लक्षात घ्या. 2014 नंतर हे झालं, हा आपल्या डोक्यातला भ्रम पहिले आपण दूर केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की या देशात घडलेले बदल तुम्ही लक्षात घ्या. 1990 साली या देशानं करवट बदलली, ज्याला आपण म्हणतो कूस बदलली, खाजगीकरण, एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन आपल्याकडे यायला लागला, एक लिबरलायझेशन, एक प्रकारचं उदारीकरण आपल्याकडे आलं, आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत गेली, भारत एक वेगळा देश वाटू लागला, जागतिकीकरण स्वीकारला. इट्स मोर ऑफ अ ग्लोबल नेशन नाव. त्याच्यानंतरची जी जन्माला आलेली पिढी आहे ती आत्ता डिसिजन मेकर आहे. ती तुमच्या पॉलिटिक्समध्ये डिसिजन मेकर आहे, ती तुमच्या इकॉनॉमीमध्ये डिसिजन मेकर आहे, ती तुमच्या घरात डिसिजन मेकर आहे, ती तुमच्या टेस्टमध्ये डिसिजन मेकर आहे, ती तुमच्या अन्न खाण्याच्या पद्धतींमध्ये डिसिजन मेकर आहे. ही जी पिढी आली आहे ती पिढी आज तुमचं आयुष्य डिफाईन करते, ती तुमचं आयुष्य डिसाईड करते, तो प्रभाव टाकते, ती तुमच्या जाहिरातीचा ग्राहक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा मूलभूत फरक आपण लक्षात घेत नाही, आणि या सगळ्याचं कुठेतरी एक अनुस्यूत्य हे आपण फक्त मोदी मोदी या विषयावर देतो. हे कितपत खरं आहे? म्हणजे प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट मोदीला देऊन मला असं वाटतं आपण त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय करतोय. त्यामुळे हे क्रेडिट नाही आहे, हे डिस्क्रेडिट आहे त्यांच्या. तेच जे काय असेल ते दोन्ही गोष्टी. मला असं वाटतं की या देशामध्ये हा बदल टिपणारी कोण व्यक्ती जर पहिली असेल तर ती मोदी होती, हे मान्य केलं पाहिजे. आणि 2011-12 साली मला वाटतं त्यांची जेव्हा गोव्याला नेमणूक झाली भारतीय जनता पक्षाच्या, त्यावेळेला त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी या बदलत्या भारताचा उल्लेख केलेला आहे की देश बदल रहा है, वो आगे निकल गया है, अब हमको उसके साथ चलना है. ही वस्तुस्थिती आहे. हा जो प्रचंड तंत्रज्ञानाचा मनोहारी बदल जो घडला, त्यातून जी एक पिढी जन्माला आली की जी अंतरून पाहून पाय पसरत नाही तर पाय पसरते आणि मग अंतरून शोधते. ज्याला स्वप्न आहेत की ग्लोबल व्हायची, ज्याला एक प्रचंड मोठ्या प्रमाणात असं वाटतंय की वाय चीन, वाय नॉट इंडिया, त्याला असं कायम वाटायला लागलं की वाय आय शुड लुक डाऊन अँड आय शुड गो विथ अ बेगिंग बाउल,
मी एक भिकाऱ्यासारखा कटोरा घेऊन दुनियासमोर का जायचं? जगातलं सर्वोत्तम शिक्षण माझ्याकडे का नाही? जगातले सर्वोत्तम कारखाने माझ्याकडे का नाहीत? जगातले सर्वोत्तम रस्ते, अनइंटरप्टेड वीज, उत्तम दर्जाचं पेयजल हे माझ्याकडे का नाही? हे विचारणारा एक फार मोठा समाज आपल्याकडे निर्माण झाला आणि त्या समाजाने सर्वोत्तम मागायला सुरुवात केली आणि मग ते जे नसेल ते आपण त्याज्य करत गेलो. हा एक वेगळाच भारत जो निर्माण झाला, त्या वेगळ्या भारताचा एक टप्पा म्हणून तुम्ही पाहता 2014कडे बघू शकाल, की जेव्हा एक काँग्रेसचं शासन सोडून एका दुसऱ्या विचारसरणीचं शासन आलं की जे प्रखर राष्ट्रवादाच्या बाजूने उभं राहिलं. पण मग तुमचं असं म्हणणं आहे का की 2014 पूर्वीच्या प्रसार माध्यमांवरती सुद्धा त्या त्या काळच्या राजवटींचा प्रभाव होताच, 100%. फक्त त्याच्याबद्दल एवढी चर्चा होत नव्हती? मला सांगा, आणीबाणीच्या काळामध्ये एका प्रख्यात वृत्तपत्राचा अग्रलेख त्यांनी छापला नव्हता, तर त्यांनी एक ब्लॅक स्पेस छापलेली होती. आज असं कोणी केलंय का मला सांगा? त्या आधीच्या इंदिराजींच्या काळात किती राज्य बरखास्त करण्यात आली? कोणाची बाजू मी ते घेत नाहीये, लेट्स गो ओनली बाय फॅक्ट्स. किती राज्य बरखास्त करण्यात आली? आज 16 ते 17 राज्यामध्ये बिगर भाजपची सत्ता आहे. पण त्या काळामध्ये अशा पद्धतीनं ब्लॅक पॅच छापण्याचं स्वातंत्र्य त्या दैनिकांना मिळत होतं. आजकाल असं जर कोणी धाडस दाखवलं तर ते दैनिक पूर्णपणे विकत घेतलं जातं किंवा त्या दैनिकाच्या मॅनेजमेंटवरती एवढं प्रेशर येतं की त्यांना त्या तशा पद्धतीनं ब्लॅक पॅच छापण्याची इच्छाच होऊ शकत इंडियन नाही, एक्सप्रेस असा दावा केला जातो. इंडियन एक्सप्रेसचा जो इतिहास आहे तो लक्षात घेता त्या काळात दबाव आला नव्हता. आणीबाणीच्या काळात असं कोण म्हणेल मला सांगा? दबाव हा येणारच आहे. राजकारणी आणि पत्रकार यांचे संबंध विळा भोपळ्यासारखेच असणार आहेत. आवर जॉब इज टू इन्व्हेस्टिगेट, आस्क क्वेश्चन्स, अँड पॉलिटिशियन्स विल नेव्हर लाईक टू गेट क्वेश्चन्ड और नेव्हर लाईक टू बी आस्क्ड. इश्यू इज दॅट त्यातला जो राष्ट्रीयतेचा, त्यातला जो विश्वासार्हतेचा धागा आहे दोघांच्या बाजूनी, तो धागा तुटतोय का? हा खरा सवाल आहे. नाही, खरा सवाल हा आहे सर की जो लोकांच्या मनातला प्रश्न आहे की बदलत्या काळामध्ये प्रसार माध्यमं ही पूर्वी निपक्ष आहेत असं बोललं तरी जायचं, पण आता मात्र प्रसार माध्यमं ही कोणत्या ना कोणत्या विचारसरणीची आहेत, कुणाच्या तरी बाजूनं आहेत, कुणाच्या तरी प्रभावाखाली आहेत, कुणाच्या तरी दडपणाखाली आहेत आणि त्यामुळं प्रसार माध्यमांमधला जो काही एक निर्भीडपणा होता तो संपत चाललेला आहे. आणि असं म्हणणारी आपल्याच क्षेत्रातील अनेक मंडळी आहेत. दुर्दैवानं काय झालेलं आहे की प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा प्रसार माध्यमातलेच लोक एकमेकांवरती इतक्या कुरघोड्या करतात, एकमेकांवरती इतके आरोप प्रत्यारोप करतात की त्यामुळे सर्वसामान्य माणूस दिंगमूड होत चाललेला आहे. म्हणजे प्रसार माध्यमातील एक संपादक हा म्हणत असतो की सध्याचं संपूर्ण वातावरण हे कलुषित झालेलं आहे, दूषित झालेलं आहे आणि आम्हाला या क्षेत्रात काम करणं दुरापास्त होत चाललेलं आहे, अवघड बनत चाललंय. अशावेळी तुमच्यासारखा एखादा माणूस म्हणतो की 2014 पूर्वी सुद्धा असं वातावरण होतंच, परंतु 2014 नंतर त्याच्याबद्दल अधिक मोठ्या आवाजात बोललं जाऊ लागले. यात सर्वसामान्य प्रेक्षक, वाचक हा याची मात्र संभ्रमावस्था वाढत चाललेली आहे की प्रसार माध्यमांचा रोल काय? पहिली गोष्ट म्हणजे यापूर्वी हे होत होतं, आत्ताही ते होतं. आता काय झालंय माहिती आहे का? दुसरा जो स्वर जो आजपर्यंत कधी बाहेर येत नव्हता, तो दुसरा स्वर आता केंद्रस्थानी गेला आणि तो स्वर मुख्य झाला. हे काही लोकांना मान्य नाही, हे काही लोकांना सहन होत नाही. ही त्यातली खरी मेख आहे. निष्पक्षपाती असावं का? 100% निष्पक्षपाती असावं. त्या काळात ते आणीबाणी योग्य होती असं म्हणणारी वृत्तपत्र होती, असं म्हणणारे पेपर्स होते, असं म्हणणारे राजकीय सामाजिक संघटना होत्या, त्याच्यामुळे देशाला शिस्त आली असं म्हणणारी लोक होती. त्यावेळी चॅनल नव्हतीच काही, त्यावेळी चॅनल नव्हती. माध्यमांचा जो स्फोट 94 साली सॅटेलाइट टेलिव्हिजन आपल्याकडे आला, त्याच्यानंतर 2004च्या सुरुवातीला साधारणतः आपल्याकडे इंटरनेटचा बोलबाला वाढला आणि आता खेडेगावापर्यंत पोहोचला. अक्षरशः खेडेगावाला गावात सुद्धा युट्यूब चॅनल घेऊन तिथल्या बातम्या पटापट यायला लागल्या आहेत. 2000च्या आधी अशा स्वरूपाचं चॅनल आपण काढू शकलो असतो का? तर तंत्रज्ञान नव्हतं, लोकांकडे रिसेप्शन नव्हतं, त्याची मानसिकता नव्हती. मग जेवढी ती येत जाईल तशी त्याची मतांतर येत जाणार आहेत. प्रत्येकाला व्यक्त व्हावंसं वाटणं. आज एवढी सगळी चॅनल चालू आहेत, लोक लिहित आहेत, लोक त्याविषयी बोलत आहेत. आता त्या सगळ्या लोकांना एक भूमिका पटत चालली आहे. ती एक भूमिका पटत चालली आहे, याचा त्रास होतोय. मला सांगा, आता तुम्ही शौचालय बांधली गेली नाहीत, उज्ज्वला गॅस योजना मिळालेली नाही, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत रस्ते बनले नाहीत, काश्मीरचा जो मुद्दा होता आर्टिकल 370 रद्द करायचं होतं ते झालं नाही असं म्हणायचं, ट्रिपल तलाक योग्य होता असं आपण म्हणायचं. तुमच्यावरती नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे का? मी तुम्हाला एक सांगतो, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणूया, जे सुधारायचं ते आपण सुधारायला पाहिजे असं म्हणूया, जे योग्य नाही त्याविषयी आपण बोलूया. आज माझं पण सर दुसरीकडे प्रचंड महागाई वाढतीये, भ्रष्टाचार कमी होत नाहीये, अजूनही संपूर्ण देश हा एका हुकुमशाही प्रवृत्तीकडे निघालेला आहे असं बोललं जाते.
त्याबद्दलही आपण बोललं पाहिजे. मग हुकुमशाही जर असती तर राज्य बरखास्त झाली असती. राज्य बरखास्त झाली का? आज यात्रा निघू शकतायत, लोक काही बोलू शकतायत. आज काय झालंय, परराष्ट्र खात्याचं एक उदाहरण तुम्हाला मी देतो. आय एम नॉट स्टँडिंग इन युअर रिजन, आय एम नॉट स्टँडिंग इन माय टेरिटरी, आय एम नॉट गोइंग टू स्टँड ऑन द फेन्स, आय एम गोइंग टू स्टँड ऑन माय टेरिटरी अँड माय इंटरेस्ट इज माय इंटरेस्ट ऑफ माय पीपल अँड नॉट युअर पीपल. असं सांगणारा जयशंकर सारखा परराष्ट्र मंत्री यापूर्वी होता का आपल्याकडे? हा, हा जो आक्रमक राष्ट्रवाद आहे की व्हॉट एव्हर इट इज, इंडिया फर्स्ट, ही भूमिका सगळ्यांना पटत गेली. सगळे त्या बाजूने लिहायला लागले. त्यामुळे असं वाटायला लागलं की हे सगळे विकत घेतले गेलेले आहेत की काय. माध्यमांवर बंधनं नाहीत असं कधीही होणार नाही, लक्षात ठेवा. माध्यमांवर बंधनं असली पाहिजेत, त्यांना आपण गळचेपी केली पाहिजे असं प्रत्येक राजकारण्याला वाटतं. कुठला राजकारणी याला अपवाद असू शकणार आहे? काही जण ते अतिशय सोबरली स्वीकारतात, काही जण ब्रेझनली स्वीकारतात. दॅट्स इट. परंतु ती भूमिका पट्टी आहे याविषयी आता 307 जागा मिळाल्या ना, काय करा ते तुम्ही नकारताय का? ते नकारू शकत नाही. एका पक्षाची अवस्था 400 जागांवर आज 40 जागांवर आली, हे नकारू शकतो का आपण? पण सर, तुम्ही एका प्रख्यात चॅनेलचे संपादक होता. संपादक म्हणून काम करत असताना तुमच्या स्वतःच्या मतांचा तुम्ही कितपत वापर करायचा आणि त्या चॅनेलला त्याच मतांशी जोडायचा की तुम्ही लिबरलीपणे तुमचं चॅनेल संपादक म्हणून चालवलं? मी तुम्हाला अति डिटेलमध्ये उत्तर देतो याचं. जेव्हा आपण बातमी देतो ना एखादी गोष्ट, तेव्हा त्या बातमीमध्ये राजकीय रंग नसावा. तेव्हा ती बातमी निष्पक्ष असली पाहिजे. बरोबर आहे? ती बातमी सादर करताना त्याच्या व्हिज्युअल्समध्ये, त्याच्या बातमीच्या स्क्रिप्टमध्ये कुठेही तुमच्या राजकीय गोष्टीचा त्याच्यात वास असता कामा नये. सो लेट इट गो ॲज अ प्लेन, ॲज अ न्यूज अँड इट्स अ प्युअर न्यूज. दॅट्स नंबर वन. तुमची राजकीय मतं कुठे दिसतात? तर जेव्हा तुम्ही स्वतःचा एडिटोरियल प्रोग्राम करता, रोखठोक असेल किंवा बेधडक असेल, हे कार्यक्रम करताना तुम्हाला एक भूमिका घ्यायची असते. ती भूमिका घेऊन तुम्हाला तिथं जायचं असतं. ती भूमिका त्यावेळी तिथं दिसते. मुद्दा आहे त्याच्या विरोधी मतांना आम्ही जागा दिली नाही का आजपर्यंत? तर तुम्ही कुठल्याही पक्षाच्या लोकांना विचारा, विरोधी पक्षालाही तेवढीच जागा मिळाली जेवढी सत्तारूढ पक्षाला मिळाली. आणि याचा अर्थ सत्तारूढ पक्षाची कायम तळी उचलली का? असं होऊच शकत नाही. कुठला राजकीय पक्ष असा आहे की ज्याची तळी संपूर्णपणे उचलावी? तर त्यांच्यावरही त्या वेळेला ती टीका झालेली आहे. एखाद्या कामाबद्दल असेल, एखाद्या धोरणाबद्दल असेल, ती टीका झालेलीच आहे. माझं म्हणणं आहे की संपादक म्हणून तुम्ही विरोधी मतांचा आदर केला का विरोधी मतं पायदळीत उडवलीत आणि एकच बाजू खरी आहे हे सांगितलं? तुम्ही दोन्ही बाजू लोकांसमोर मांडल्यात आणि त्यानंतर एक संपादक म्हणून तुमचं त्यावरचं मत मांडलं आणि लोकांना सांगितलं आता तुम्हाला पाहिजे ते तुम्ही स्वीकारा. बरोबर. हीच भूमिका मी आयुष्यभर पाळली. काय कार्यक्रम लोकप्रिय व्हायचं कारण ते होतं की दोन्ही बाजू. आणि जेव्हा मी त्या कार्यक्रमाचा सारांश शेवटी सांगायचो त्यावेळी चारुदत्त जोशी असं म्हणाले आणि त्यांच्या विरोधात असं मत व्यक्त झालं आणि त्याच्यावर एक निष्पक्षपाती जो कोणी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट बोलला होता त्यांनी असं मत व्यक्त केलं आणि त्यावर संपादक म्हणून माझं असं मत आहे. हे चारही शेवटच्या माझ्या सारांशामध्ये सुद्धा सांगितलेलं असायचं. त्यामुळे कुठेतरी चारुदत्त जोशींचं मत आपण गळचेपी करायला गेलो आहे, त्यांच्या विरोधातलं मत कुठे दाबायला गेलो आहे, असा कुठे प्रकार व्हायचं काही कारण नव्हतं. इट्स अ थॉट. यू मे लाईक इट, यू मे नॉट लाईक इट, यू मे फाइंड इट करेक्ट, यू मे नॉट फाइंड इट करेक्ट. पण ज्या वेळेला विषय राष्ट्रीय सुरक्षेचा असतो, ज्या वेळेला राष्ट्रीय एकात्मतेचा विषय असतो, ज्यावेळी राष्ट्रीयता हा विषय येतो, त्यावेळेला प्रखर भूमिका घ्यावी लागते. आणि जी बाजू या देशहिताच्या विरोधाची आहे, पुलवामासारखा हल्ला असेल किंवा त्यावेळी तुम्ही काय घेणार? नाही समोर त्यांची बाजू जरा समजून घ्या, काय म्हणतात ते पुलवामा ते का त्यांनी केलं असं नाही करता येत ना आपल्याला. त्यावेळेला यू हॅव टू बी स्ट्रेट फॉरवर्ड अँड टेकिंग स्ट्रेट हार्ड हिटिंग ॲक्शन्स. सो इट डिपेंड्स ऑन व्हॉट काइंड ऑफ न्यूज यू आर हँडलिंग. पण पुलवामा घडण्यापूर्वी आधी जो काही भारताच्या सैनिकांवरती झालेला हल्ला होता, हे मोदी सरकारचं अपयश होतं हे मान्य करणारं किंवा असं विधान करण्याचं धाडस दाखवणारी चॅनेल नव्हती, असा आता ब्लेम होतोय. नाही, दुसरी गोष्ट काय आहे सर, की महाराष्ट्र असू दे किंवा संपूर्ण देश असू दे, की डाव्या विचारसरणीचं समर्थन करणारे पत्रकार यांना वाटतं की आमचीच पत्रकारिता खरी आणि उजव्या विचारसरणीच्या बाजूनं जरा काही बोललं किंवा जरा काही लिहिलं गेलं तर त्याच्यावरती तुटून पडायचं आणि असे पत्रकार उजव्या विचारसरणीचे हे या देशाला घातक आहेत अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं
अशी एक नवीन जर्नालिझमची मला असं व्याख्या वाटतं उचललेली आहे. की अशी लेबल लावून व्यक्तींना टार्गेट करणं हे चुकीचं आहे. माझं मत आहे की ती व्यक्ती काय मुद्दा मांडते याला फार महत्व आहे. तो मुद्दा कोणाच्या बाजूने आहे, कोणाच्या विरोधात आहे हा नंतरचा मुद्दा आहे. तो मुद्दा काय आहे मुळात, त्या मुद्द्याला तथ्य काय आहे. आता समजा एक लक्षात घ्या की चारुदत्त जोशी यांचं वजन 70 किलो आहे. याला चॅलेंज येऊ शकतं का? नाही येऊ शकत. तुम्हाला मी वेईंग स्केलवर उभा करून दाखवू शकतो. हो. करेक्ट. पण चारुदत्त जोशी यांचं वजन जास्त आहे किंवा कमी आहे हे मत झालं. बरोबर आहे. त्याच्याविषयी वाद असू शकतो. सो जेव्हा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट मांडते संपादक म्हणून, लेखक म्हणून, त्याचा लेख येतो त्यावेळेला त्यातली पहिले तथ्य शोधायची असतात. विच इज अ फॅक्ट. आणि ती दोन्ही बाजूची फॅक्ट त्यांनी मांडल्या आहेत का हे आधी बघायचं असतं. मी जेव्हा बातमी माझ्याकडे यायची तेव्हा पहिला हा निकष लावायचो, याच्या एक बाजू, ही दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू, हे सगळं व्यवस्थित आल्यानंतर पत्रकार म्हणून तुला जे काही बोलायचं ते त्याच्यावर तू लिह. माझं काही म्हणणं नाही. मी आजपर्यंत कुठल्याही पत्रकार जाहीररित्या बोलतोय, कुठल्याही पत्रकाराची माझ्या हाताखाली सर्व प्रकारचे पत्रकार होते. काही ह्या विचारसरणीचे होते, काही त्या विचारसरणीचे होते, हे कळत होतं मला. पण त्यांच्या पत्रकारितेमध्ये लिहिताना, बातमीत, सादरीकरणात कुठेही तो त्यांचा इझम येता कामा नये. माझं मत आहे की दोन्ही बाजू पहिले मांडा आल्या पाहिजेत. आणि मग लोकांना ठरवू दे की लोकांना काय योग्य वाटतंय. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. झीनीच सैराट नावाचा चित्रपट निर्माण केला होता. अतिशय उत्तम चित्रपट तो. मला स्वतःलाही त्यावेळेला तो अतिशय भावलेला होता. तो चित्रपट प्रचंड गाजला आणि मग त्यातला तो आर्ची, परशा या सगळ्यांना घेऊन प्रत्येक चॅनलनी दिवस दिवस कार्यक्रम केले की त्यांना चॅनलवर आणायचं, त्यांना दाखवायचं आणि मग ते TRP भरपूर मिळायचं आशयाला. आम्ही जरी त्या काळात नंबर 1 असलो आणि तो आमच्याच चॅनलचा कार्यक्रम असला तरी मी त्यांना जाणीवपूर्वक आणण्याचं टाळलं. याचा अर्थ ते काही चित्रपटाला विरोध होता वगैरे काय नाही, असातला काही भाग नव्हता. पण मला असं वाटतं तरुणांसमोर आदर्श मांडायचा असेल तर तो मी अशा मुलांचा मांडला. 1 जानेवारीचा मी कार्यक्रम केला होता. मला आठवतोय कारण तो डॉक्टर माशेलकरांचा वाढदिवस पण असतो. आणि माशेलकर सरांचा तास अशा नावाचा कार्यक्रम यूट्यूबवर आपण अजूनही जाऊन पाहू शकता. तर जी मुलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन, काही जण शारीरिक वैगुण्यावर मात करत, एक दृष्टीहीन मुलगी होती, ती IRS झालेली होती. आज मला असं कळलेलं आहे की नंतर ती पुढे IAS झाली आणि कलेक्टर म्हणून दक्षिणेतल्या कुठल्या तरी एका गावामध्ये ती फार उत्तम काम करते. एक मुस्लिम समाजातला मुलगा होता की ज्याला जागा मिळणं सुद्धा कठीण झालेलं होतं. ही भीषण परिस्थिती होती. पण कुठेही त्याची कोणाविषयी तक्रार नव्हती. समाजाविषयी कुठली तेढ करणारं व्यक्त तरी मत व्यक्त केलं नाही. असाच एक पाथरवटाचा मुलगा होता की जो IAS मध्ये पास झाला. हे आदर्श ठेवायचेत आपल्याला का कुठले कचकड्याच्या बाहुल्यांचे हे आदर्श आपल्यासमोर ठेवायचेत? मी ते आदर्श ठेवले. मला असं वाटतं जर माझ्यातला संपादक बघायचा असेल तर तो अशा कार्यक्रमात बघा की ज्यांनी हे धाडस दाखवलं की मी पॉप्युलिस्ट मार्ग घेणार नाही आणि जो समाजासाठी हितकारक आहे एक संपादक म्हणून मला वाटतं ते मार्ग मी तिथे दाखवेन. पुढच्या टप्प्याकडे येऊया सर. गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं प्रसार माध्यमांचं स्वरूप बदलत चाललंय या विषयावरती आपण बोलतोय. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाचा उदय झाल्यानंतर आज सोशल मीडिया इतका प्रभावी बनलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सोशल मीडियाचा इतका प्रभाव वाढलेला आहे की त्यामुळे आलेली बातमी खरी की खोटी असा प्रश्न निर्माण व्हायला आहे. सोशल मीडियाचं आजचं जे स्वरूप आहे, विशेषतः फेसबुक आणि व्हॉट्सअप ह्याच्यावरती येणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत, यूट्यूब पोर्टल आहेत, या सगळ्यांचा अतिरेक होत चाललाय असं वाटते का? निश्चित अतिरेक होतोय. दुसरी गोष्ट, याच्यावर बंधन घालणारी व्यवस्था अजून पुरेशा सक्षमरित्या काम करताना दिसत नाही. आजही जर एखादं चुकीचं फॉरवर्ड असेल आणि ते सायबर क्राईमच्या लक्षात आलं तर त्याच्यावर कारवाई होते आणि दडकून कारवाई होते. परंतु त्या कारवाईचं प्रमाण आणि येणाऱ्या खोट्या माहितीचा रेटा जर पाहिला तर ते प्रमाण अतिशय व्यस्त आहे आत्ताच्या स्वरूपामध्ये. आम्हाला माहिती हाताळावी कशी, मगाशी मी पुन्हा मांडला, त्याचं प्रशिक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे आम्हाला जे फॉरवर्ड येतं ते आपण न विचार करता पटकन फॉरवर्ड करतो. ते चुकीचं आहे, बरोबर आहे, हे काही बघत नाही. आणि तो गुन्हा आहे याची आपल्याला जाणीव नसते. आणि हे अनेक माननीय, मी एक ब्रिगेडर पातळीवरची व्यक्ती पाहिली की ज्यांनी चुकीची माहिती फॉरवर्ड केली होती आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं त्याला, तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपला हा केवढा मोठा गुन्हा आपल्या हातून, कारण त्यांच्या नावाची क्रेडिबिलिटी त्याच्यामध्ये येते. याचं शिक्षण, लोकशिक्षण आपल्याकडे झालं नाही. याच्या कायद्याची अंमलबजावणी आपल्याकडे होत नाहीये. हे का आलं? सोशल मीडिया का आलं? तर व्यक्त होण्याची एक भावना जी आहे ती प्रत्येकामध्ये असते. पूर्वीचा जो चॅनलचा फॉर्मॅट होता त्याच्यामध्ये लोकांना बोलायला वाव नव्हता, लोकांना व्यक्त व्हायला वाव नव्हता.
जे दोन लोक यायचे तेच बोलायचे आणि त्यांची मतं सगळ्यांना ऐकायला. बरं, त्या मतांचा दर्जा आणि त्यांचा निष्पक्षपातीपणा घसरत गेला. त्यामुळे त्यांची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट, ॲबिलिटी टू कॅच युअर अटेन्शन ते कमी होत गेलं. त्यामुळे ह्या चॅनलवरून ज्या होणाऱ्या चर्चा आहेत त्या निरर्थक वाटायला लागल्या. त्यातनं हाताला काही मिळेल असं झालं. किंवा प्रचंड आक्रस्ताळे व्हायला लागल्या. खूप त्याच्यामध्ये बरेच दोष निर्माण झाले आणि त्यामुळे एक बाजू पूर्णपणे दाबली जाते, दुसऱ्या बाजूला काही स्थानच मिळत नाही. अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर साहजिकच समाज माध्यमात त्याची प्रतिक्रिया उमटायला लागली. हे भारतात घडतंय का? तर असं नाही, हे जगात सर्वत्र घडतंय. आज अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनवर कारवाई झाली. ही बातमी कुठल्या चॅनलने ब्रेक केली का? नाही, ही फेसबुकवर ब्रेक झाली की माझ्या घराभोवती काही हेलिकॉप्टर्स गिरट्या घालतात आणि हे अनयुज्युअल आहे आणि 4 का 5 हेलिकॉप्टर गिरट्या घालतात. त्याच्यातनं कुठेतरी ते बाहेर आलं. आज बातमी ब्रेक करायचं काम हे युट्यूब पोर्टलच करतात, जास्त प्रमाणात करतायत, फेसबुक जास्त प्रमाणात करतायत. पण सर, या युट्यूब पोर्टलवरती काहीतरी अंकुश लावणारी यंत्रणा असली पाहिजे. 100% असली पाहिजे. माझं असं स्पष्ट मत आहे. अंकुश लावून होणार नाही. मला असं वाटतं त्यांची क्रेडिबिलिटी ते स्वतः धोक्यात घालतायत. हो, देर इज अ वंडरफुल चान्स, देर इज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी. स्मार्टफोनची संख्या वाढत चालली आहे, यूट्यूब पाहणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. वी आर द लार्जेस्ट यूट्यूब वॉचर नेशन इन द वर्ल्ड. एक सुवर्ण संधी आहे समाजाला ट्रान्सफॉर्म करायची, त्याला एका वेगळ्या दिशेनं न्यायची, त्यातनं लोकशिक्षण घडवायची, त्यातनं अनुभवाच्या पातळीपर्यंत न्यायची. परंतु हे सोडून एक निरर्थक गॉसिप आणि फालतू गोष्टी याच्यावरच आपण समाजाला गुंगी देऊन गुंतवत ठेवलं. आणि ट्रोल नावाची गोष्ट टोळधाडीसारखी एखादं पीक उद्ध्वस्त करते, तशी एखाद्या विषयाचं गांभीर्य उद्ध्वस्त करत चाललेली आहे. नाही, आता काय झालंय, कोणीही उठतं आणि युट्यूब चॅनल सुरू करतं, कोणीही उठतं युट्यूब वेब न्यूज पोर्टल सुरू करतं आणि त्यामुळं एकूणच मीडियाकडं, माध्यमांकडे बघण्याची सर्वसामान्य लोकांची दृष्टी पण बदलत चालली आहे. तुम्हाला असं सर वाटतं की एकीकडं सोशल मीडियाचा प्रभाव वाढत चाललेला आहे, प्रसार वाढत चाललेला आहे, टेलिव्हिजन मीडिया धोक्यात येईल का? टीव्ही बघण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. सो टीव्ही समोर बसून एका विशिष्ट वेळेमध्ये बातमीपत्र पाहणं ही मानसिकता कमी होत चाललेली आहे का? हां, आता एक लक्षात घ्या तुम्ही, वृत्तपत्र काल ज्या गोष्टी करता मी वाचत होतो त्या गोष्टी करता आज मला वृत्तपत्र वाचायची गरज नाही. हो, कारण ते काम मला टेलिव्हिजननी, आणि आता टेलिव्हिजनच्या आधी मी जर घराबाहेर असेल तर मला मोबाईलवर कळत असतं. सो आय गेट द न्यूज इवन बिफोर इट इज गेटिंग प्रिंटेड ऑर ॲज इट इज हॅपनिंग. आय वुड से दॅट्स द फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की न्यूज ऑन डिमांड नावाचा एक प्रकार आला आहे. जसं OTT आहे ना, न्यूज ऑन डिमांड, नॉट वेन यू प्रिंट अँड गिव्ह इट टू मी बट वेन आय वॉन्ट. बरोबर. तर तो एक आला आहे. दुसरी गोष्ट, मला बातमी कळलेली आहे. आता वृत्तपत्रामध्ये मला काय पाहिजे, तर त्याचे पर्स्पेक्टिव्स पाहिजे, विश्लेषण पाहिजे, त्याच्यावर वेगवेगळे दृष्टिकोन पाहिजे, त्याची अप्रकाशित माहिती काय आहे, किंवा बातमी मागची बातमी काय आहे, घडामोडी काय आहेत, अंडरकरंट्स काय आहेत ते पाहिजे. हे सगळं मला पाहिजे. ते जर तुम्ही देत नसाल तर तुमचं पेपर मी का वाचायचं? बरोबर आहे. बरोबर. तेच चॅनलवर गोष्ट होती की मला बातमी युट्यूबने दिलेली आहे, आता तू ती बातमी देऊ नको, मला त्यातनं त्याचा सगळा फुलोरा जो आजूबाजूचा आहे तो मला पाहिजे, मला अधिक ज्ञानी बनवलं पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण देतो. न्यूज चॅनल्स का बघितली जातात आणि का बघितली जात नाही याचा एक सर्वे मध्यंतरी करण्यात आला. त्या सर्वेचा मी एक भाग होतो आणि दिल्लीतल्या एक प्रकारच्या, ज्याला आपण म्हणू अधिकृत किंवा अनधिकृत अशा झोपडपट्टीच्या वस्तीत आम्ही एका अल्पसंख्याक समाजाच्या माणसाकडे आम्ही गेलो होतो. 140 स्क्वेअर फुटाची झोपडी होती आणि त्याच्यात तो आणि त्याची 3-4 मुलं आणि ते सगळे राहत होते. तो रात्री तिथल्या एका इस्पितळ जे होतं तिथे जाऊन काहीतरी भेळ वगैरे असं विकायचा संध्याकाळी, आणि काही फार उत्पन्न वगैरे त्याच्याकडे नव्हतं. आणि तो दिवसभर मग घरी असायचा, त्याची बायको धुणं भांडी वगैरे करायला जायची आणि तो टेलिव्हिजन बघायचा, म्हणून तो आमचा ग्राहक होता. मग त्याला विचारायचो आम्ही, टेलिव्हिजन तू का बघतोस? त्याच्या घरात बसायलाही जागा नव्हती, शेवटी त्याच्या घराबाहेर उभं राहून आम्ही बोललो होतो. तर तो मला म्हणला, क्या दिखाते हैं आप लोग, शर्म नहीं आता आप लोगों को, बिक गए सब आप लोग. बोले क्या इसको बेल मिल गई. त्यावेळी सलमान खानला त्या काळवीट प्रकरणामध्ये जामीन मंजूर झालेला होता, त्याची बातमी दिवसभर चॅनलनी चालली होती. तो चिडलेला होता आणि तो अल्पसंख्याक असून चिडलेला होता. तो मला म्हणला, क्या क्या खबर चला रहे हो आप लोग, इसको बेल मिल गई, उसको बेल मिल गई, दिन भर क्या चलाते हो, मेरा क्या मतलब, एक बार बता दिया ठीक है, हर बार क्या है उसको. बोले प्याज का दाम 120 रुपया हो गया, वो किसकी वजह से हो गया, वो कब कम होगा, ये मुझे बताओ, मुझे मेरे मतलब की खबर बताओ, ना कि वो खबर जो तुम चलाना चाहते हो. त्यावेळी त्यांनी एक वाक्य उच्चारलं, आप सब बिक गए हो लेकिन आप आखरी उम्मीद भी आप ही हो. अच्छा. आता हे आखरी उम्मीद भी आप ही हो ना, हा आमच्या जगण्याचा तो पहिला
हिरव्या पानावरचा अंकुर आहे, तो आम्हाला टिकवायचा आहे. मोबाईल किती चार्ज याला महत्त्व नसतं, त्याच्यामध्ये सिम कार्ड आहे का त्याला महत्त्व आहे. कारण सिम ही त्याची क्रेडिबिलिटी आहे, सिम हा त्याचा कनेक्ट आहे. आजचा आपला जो मूळ विषय आहे त्यामध्ये दुसरा भाग होता की माध्यमांचं बदलतं स्वरूप आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा. सो मला तुम्हाला त्या अनुषंगाने बदलतोय. विचारायचंय की जसं आपण म्हणतो की मार्केटमध्ये जे डिमांड आहे ते दिलं जातं, डिमांड तसा सप्लाय. सो त्या अनुषंगानं सध्याच्या ज्या चॅनेलमध्ये ज्या ज्या बातम्या दाखवल्या जातात त्या चॅनेलच्या संपादकांचं म्हणणं असतं की लोकांची ज्याला TRP आहे अशाच बातम्या, असेच प्रोग्राम, अशाच सिरियल आम्ही बनवतो. सो तुम्ही जे म्हणताय की ते चॅनेलचं एकूण जे काही तुम्ही प्रोग्रामिंग किंवा मॉड्यूल जे काही करता ते प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवूनच करता ना. इथे गल्लत होती तुमची. गल्लत अशी आहे की त्या संपादकाला जे ज्ञान आहे, आकलन आहे की लोकांना हे हवं आहे, ते त्याचं विश्व आहे. जसं बेडकाला वाटतं की एक विहीर हेच विश्व आहे, तसं नाही आहे. त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळा प्रचंड मोठा समाज आहे, त्याच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. तो काय म्हणला, दिल्लीच्या झुग्गी झोपडीवाला काय म्हणला मला, सब बिक गए हो लेकिन आखिरी उम्मीद तुम ही हो, मेरे मतलब की खबर चलाओ. मेरे मतलब की, मेरा मतलब क्या है ये तुम्हारे आकलन की खबर मत चलाओ. तुम्हाला असं वाटतं की मला सलमान बघायचा आहे, हु टोल्ड यू. पण मग सध्याची माध्यमं काय करतायत? मला असं वाटतं की आपण हा जो कनेक्ट आहे, हा कनेक्ट आमचा कमी पडतोय. बरं. आणि तो कनेक्ट जेवढा वाढेल तेवढी ती बातमी सक्षम होत जाणार आहे. पण काही वेळा असंही होतं त्यामुळे की काय होतं माहितीये का की लोक बघणं कमी होतं आणि बघितलं तरी त्याचा परिणाम होत नाही. एक चालू असतं आपल्या घरामध्ये जेवताना, ते चालू असतं बाजूला, कोणाचं काय फार त्याच्यामध्ये त्याचा सिरियसनेस नसतो. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय की आता बातम्या बघितल्यानंतर त्या एक एंटरटेनमेंट स्टोरी म्हणून बघितल्या जातात. याचं कारण त्या एंटरटेनमेंट स्टोरी म्हणून सादर केल्या जातात. हो, कारण आता संपादक स्तरावरती सांगितलं जातं की आम्हाला ही स्टोरी करणी आहे. मी तुम्हाला सांगतो, एंटरटेनमेंट आणि न्यूज याच्यातलं बायफर्गेशन जर आपण केलं नाही तर विश्वासार्हतेची घसरण दुप्पट वेगानं होईल. आणि पब्लिसिटी आणि न्यूज याच्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. Absolutely फरक आहे, प्रचंड मोठा फरक आहे. लोकांना पब्लिसिटी हवी असते, वेअर चॅनेलनी न्यूज द्यायची असते. आणि न्यूज देण्याकरता म्हणून जो एक तटस्थपणा असावा लागतो, जो एक अभ्यास असावा लागतो, तो अभ्यास करायची वृत्ती माध्यमांमध्ये आहे का, हा तिसरा माझा प्रश्न आहे. मला एक आठवतंय, माझे संगीताचे कार्यक्रम अनेकांना आठवत असतील आणि काही लोकांनी ते आवडल्याचं मला आवर्जून जिथे जातो त्या गावात आज सकाळी सुद्धा मला ट्रेनमध्ये एकाने सांगितलं. हे का होतं माहिती आहे का, त्याच्या मागे एक प्रचंड, जसा गायक रियाज करतो तसा तो अभ्यास असावा लागतो. मी एकदा, मला आठवतंय, तोडी या रागाची बंदिश मी कोणाला तरी गायला सांगणार होतो आणि ती बंदिश गाण्या अगोदर मला 1 मिनिटभर सुद्धा नाही, एवढंच मला आठवतं, एक 12-15 वाक्य, 4-10 वाक्य तोडी या रागावर बोलायची होती. मला खोटं, जवळपास मी 400 पानं तोडीवर वाचली आणि मग ती 4 वाक्य उच्चारली. अगदी खरं. तो जर अभ्यास तुमच्या वक्तृत्वातून, तुमच्या बोलण्यातनं प्रगट होत नसेल तर लोकांनी तुमचं का ऐकायचं, का पाहायचं, तुम्हाला का सिरियसली घ्यायचं. हा अभ्यास नाही, त्यामुळे मग तुम्हाला सिरियसली घेतलं जात नाही. मग त्यात तुम्ही बाजू घेता ती खोटी वाटायला लागते. जेव्हा तुम्ही एखादी माहिती मांडता तेव्हा ती मांडताना त्याच्या पुष्टीर्थ तुम्ही काय काय मांडताय. आत्ता मगाशी मी तुम्हाला जी भूमिका सांगितली, तुम्ही मला कुठे थांबवू शकलात का, नाही हे भारतात झालेलं नाही असं म्हणू शकलात का, नाही म्हणू शकलात, कारण ते नक्की होत आहे, ही वस्तुस्थिती आहे, ते नाकारू शकत नाही होत आपण. पण सर, तुम्ही आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलेला आहात, तो म्हणजे या माध्यमात काम करणाऱ्या माध्यमकर्मींचा अभ्यास. आजकाल कोणीही उठतं, यूट्यूब चॅनेल सुरू करतं, वेब पोर्टल सुरू करतं, स्वतःला पत्रकार म्हणून घेतात, हातामध्ये एखादा माईक घ्यायचा किंवा एखादी लेखणी घ्यायची, एखादं साप्ताहिक काढायचं, एखादं पाक्षिक काढायचं, स्वतःला संपादक म्हणून घ्यायचं, गाडीवरती प्रेस म्हणून लावायचं आणि मग पत्रकार झाल्यानंतर आपल्याला कुणालाही काहीही विचारण्याची मुभा आहे. आपण कुणावरही काहीही आरोप करू शकतो, आपण कुठेही घुसू शकतो, कुठेही जाऊन पहिल्या रांगेत बसण्याचा आपल्याला जन्मसिद्ध अधिकार आहे. तिथं गेल्यानंतर आपली सरबराई केली पाहिजे. पत्रकार म्हणजे मी काहीतरी खूप वेगळा आहे आणि मी आभाळातनं पडलेलो आहे, अशी भावना, अशी मानसिकता असलेली एक नवीन पिढी तयार होत चाललेली आहे की ज्यांचं अकॅडमिक क्वालिफिकेशन 10वी-12वी नाही, ज्यांना व्याकरण म्हणजे काय माहीत नाही, ज्यांना भाषा म्हणजे काय माहीत नाही, कोणीही उठतो आणि स्वतःला पत्रकार म्हणून घेतो आणि मग हा 10वी-12वी पास नसलेला पत्रकार IAS किंवा IPS ऑफिसरवरती, मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा शिंतोडे उडवतो, त्यांना प्रश्न विचारतो, पण स्वतःच्या अभ्यासाबद्दल, स्वतःच्या पात्रतेबद्दल परखडपणे स्वतःला प्रश्न विचारत नाही.
या सध्याच्या जर्नालिझमच्या पिढीबद्दल तुमचं काय मत आहे? हे लाभार्थी विंचू आहेत जे पत्रकारितेच्या पिंडीवर बसलेले आहेत, पवित्र पिंडीवर बसलेले आहेत. त्यामुळे ते पत्रकारितेच्या पिंडीवर बसल्यामुळे त्यांना मारायचं की नाही माहीत. त्यांना मारणं म्हणजे फिजिकली मारणं म्हणत नाही, म्हणजे उगाच तेवढंच कट करून कोणी ते लगेच प्रसारमाध्यमात चालवेल. परंतु अशा मंडळींनी जास्त पत्रकारिता बुडवली असं माझं मत. तुम्ही आता बोलताना जे बोलात ना ते फार महत्वाचं आहे बरं का, की तेवढंच कट करून तेवढंच ते कोणीतरी कट करून चालवेल आणि मग म्हणजे त्याची ही जात भीती आणि तुम्हाला मग पण आहे. 100% आहे. मग तेवढी त्याची जात काढणार लगेच, मग त्याचं कूळ काढणार, मग त्याच्याविषयी टीका चालू होणार. हे अत्यंत दुर्दैवी आहे. माझं मत आहे कुठल्याही विधानावर टीका करताना त्याची टोटॅलिटी बघितली गेली पाहिजे. पुढचा मागचा पुढचा संदर्भ मागचा बघितला संदर्भ पाहिजे. सगळा बघितला गेला पाहिजे. ते पूर्ण असं एक वाक्य घेऊन ते करणं ही समाज माध्यमं ही तुम्हाला ठरवायचं आहे समाज विघातक का समाजासाठी विधायक काही कामं करण्याकरता तुम्हाला वापरायचे आहेत. मी दर 3-4 महिन्यांनी असं लोकांना अपील करायचो की एखादी करुणास्पद स्टोरी मुद्दामून आम्ही दाखवायचो आणि लोकांना अपील करायचो की असं असं आहे, यांच्या घरी अमुक एक डेफिशियन्सी आहे, तुम्ही मदत करा. आणि मी बघायचो की लोक खरोखरच मदत करतात का. म्हणजे मदत करतात याचा अर्थ ती स्टोरी त्यांना आवडली हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट आम्ही सांगतोय आमची क्रेडिबिलिटी पण पणाला आहे का? असते. आणि दर 2 महिन्यांनी मुद्दामून मी हे करायचो का तर लोक मला स्वतःला ते एक ॲश्युरन्स असायचं. आपण 6 महिन्याने आपण ब्लड टेस्ट करून घेतो ना, तशी ती गोष्ट होती की आमची क्रेडिबिलिटीची टेस्ट आहे ती. मूळ आणि विषय ही जी वृत्ती आहे ना की कोणी येतं पत्रकार होतं, ही अत्यंत घातक, समाजाच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे, पत्रकारितेसाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. हे अतिशय कठीण काम आहे. मी 5 क्षेत्रात कामं केली. मी एका फायनान्स कंपनीचा CEO होतो, मी एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा CEO होतो, मी एका IT कंपनीचा CEO होतो. मी 5 खंडात कामं केली आहेत. परदेशात कंपन्या चालवल्या आहेत, परदेशात कंपन्या काढल्या आहेत, चीनमध्ये काढल्या आहेत, अमेरिकेत काढल्या आहेत. तुम्हाला मी सांगतो या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये इफ देर इज वन इंडस्ट्री विच इज मोस्ट डिफिकल्ट, सर्वात कठीण काम करायला कुठली असेल तर ती पत्रकारिता ही आहे. याचं कारण त्याला लागणारी जी कमिटमेंट आहे, त्याला लागणारा जो अभ्यास आहे, त्याला लागणारी जी तटस्थता आहे, त्याला सगळ्याच गोष्टींचं भान असावं लागतं. आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियात ते जास्त असावं लागतं, कारण तुम्हाला इन्स्टंटली रिॲक्ट व्हायचं असतं आणि तुमच्या हातून काही चूक व्हायची नसते. ते संदर्भ तुम्हाला खटाखट आठवावे लागतात. आणि आत्ताची सगळी रचना बघता तुम्हाला कुठेतरी कमर्शियल भान पण ते बाळगावं लागतं. हे सोपं नाही आहे. मला असं वाटतं इट वॉज द टफेस्ट इंडस्ट्री आय एव्हर वर्क अँड आय द बेस्ट आय एन्जॉयड. आपण आता त्याच्यावर उपाय काय सर? जी आत्ताची एकूण परिस्थिती बघतोय, कोणी चॅनल सुरू करते, कोणी स्वतःला पत्रकार म्हणून घेतोय. समाज याच्यावरचं उत्तर आहे. जसं मी काय हे म्हणतो प्रेक्षकांनीच अशा वेब पोर्टलचं बंद करणं, ते बंद बघायची झालं, नाहीत. विषय संपला. चॅनल आवडलं नाही की आपण बदलतो ना, तसं आहे. ते बघणं बंद करा, संपलं. नोबडी विल आस्क, दे विल हॅव इट्स ओन. पण पुन्हा तो मुद्दा येतो की प्रेक्षकांना अशा काही अतिरंजित बातम्या हव्या असतात. प्रेक्षकांनाच आपल्या अवतीभोवती आपल्या बायानं आपल्या मित्रानं केलेलं चॅनेल आहे, त्यामुळे ते बघूया असं वाटत असतं. सो पुन्हा मग प्रेक्षकांची भूमिका काय, हा जो आपला मूळ प्रश्न आहे तो तिथंच येतो आपण, की प्रेक्षकांच्या हातात रिमोट आहे, प्रेक्षक ते चॅनेल नाकारू शकतात. तुम्ही तसं- अभिरुची घडवायची का तुम्ही अभिरुची बिघडवायची याचा विचार करा. पण अभिरुची घडवण्याचं काम प्रेक्षकांकडनं होतं की चॅनेलकडनं होतं? दोघांकडनंही होत असतं. दोघांनाही ते हवं असतं. तुम्हाला ते दाखवावं लागतं. तुम्ही दाखवतच नाही. भाषा अशुद्धच वापरायची बोलताना हो. आणि सांगायचं हीच भाषा आहे, प्रमाण आहे आमची हे किंवा बोली चुकीचं भाषा आहे. आहे. हे चुकीचं आहे. बरोबर. ह्याच्या आता बोली भाषेला महत्व नाही आहे का? नाही. अरे मी तर पहिला संपादक होतो की ज्यांनी न्यूज चॅनलमधलं बुलेटिन दर बुधवारी, मला असं वाटतं संध्याकाळी 7चं बुलेटिन, अख्खं बुलेटिन आम्ही बोलीभाषेत काढायचो कुठल्या ना कुठल्या तरी. आणि शेवटच्या त्याच्या भागामध्ये आम्ही त्या बोलीभाषेतले सणवार, त्यातली गाणी, त्यातलं लोकसाहित्य, त्यातली गीतं, त्यातलं व्यंजनं, काय काय पदार्थ आहेत, त्या भूप्रदेशाचं वैशिष्ट्य, हे सगळं सादर करायचो. त्यामुळे बोलीभाषेचं महत्त्व मला पूर्ण माहिती आहे. परंतु बोलताना मी अशुद्धच बोलणार या आग्रहाला आपण काय म्हणणार? हे अवनतीचं लक्षण आहे असं मला हो, वाटतं. अगदी अगदी. आणि त्यामुळे ती नाही, भाषेविषयी कमालीची उदासीनता, बातमी नेमकी काय आहे हे समजून न घेता आपण कुणाचं तरी फक्त हंजी करतोय का? मगाशी म्हटलं तसं बातमी आणि प्रसिद्धी, पब्लिसिटी याच्यातली अतिशय धूसर अशी ही त्याची सीमारेषा आहे. ती लक्षात न घेता आपण केवळ बिझनेसचा अतिरेक करून
बातमीदारीवरती अन्याय करतोय का याचा विचार करायला पाहिजे. तो एक मोठा मुद्दा आहे, पण तो आता आपल्याला वेळ कमी आहे. 100% कारण बिझनेस आणखीन जर्नालिझम हे कसं सांभाळायचं हा एक खूप मोठा आता वादाचा आणखीन गहन विषय बनलेला आहे. पण सर, मला तुम्हाला जाता तेवढंच विचारायचं आहे, इतकं सगळं केलं, इतकं सगळं काम केल्यानंतर सुद्धा पत्रकारितेतल्या अनेक दिग्गज माणसांवरती शिक्के बसतात. हा या विचारसरणीचा, यांनी हे अशा पद्धतीनं केलं, त्यांच्या एकूण सगळ्या आजवरच्या करिअरबद्दल काही प्रश्न निर्माण केले जातात, त्यावेळी त्रास होत नाही? 100% त्रास होतो. त्यापेक्षा सुद्धा विचारसरणीच्या सत्यापेक्षा सुद्धा जातीचा शिक्का बसतो, प्रदेशाचा शिक्का बसतो. त्यावेळेला फार दुःख होतं. मी जेव्हा या क्षेत्रात आलो त्यावेळेला संपादक आणि व्यवसाय या दोन्हीची जबाबदारी असणारी माणसं जवळपास नव्हतीच. आणि तो मी पहिला असावा बहुधा की ज्यांनी संपादकही पदी सांभाळलं आणि व्यवसायाची सुद्धा जबाबदारी त्याच माणसावर होती. त्यावेळेला मला या अशा टीकेचा खूप सामना करावा लागला. आणि आज प्रत्येक संपादक तेच करताना मला दिसतोय. मग किमान पायोनियर म्हणून तरी मला त्यातला एक अग्रभागी असणारा माणूस म्हणून तरी अग्रपूजेचा मान तरी द्या, तोही आता द्यायला तयार नाही. पण तुमचं लायकिंग काय होतं, बिझनेस की जर्नालिझम? सुरुवात जेव्हा केली ना त्यावेळेला मला खरंच सांगतो अगदी प्रामाणिकपणे, ह्या क्षेत्राची काही मला फार तशी कल्पना नव्हती. हे चालतं कसं, संपर्काच्या बैठकीमध्ये नेमकं काय करायचं असतं संपर्काने. कारण माझ्यासमोर तसं काही रोल मॉडेल मी पाहिलेलं आहे. जसं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी CEO पाहिलेले होते, त्यांच्याबरोबर कामं केली होती. तसं कुठल्याही संपर्काबरोबर काम केलं नव्हतं. मी डायरेक्ट आलो आणि थेट संपर्क म्हणून बसलो. सो इट वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. इट वॉज व्हेरी स्केरी. हे खूप भीतिदायकही होतं माझ्यासाठी. आणि मला फार विशेष या क्षेत्राची माहिती नव्हती. अनेक चॅनलवर मी जरी इलेक्शनचा तज्ज्ञ, IT चा तज्ज्ञ, एज्युकेशनचा तज्ज्ञ म्हणून जात असलो तरी चॅनल चालतं कसं याविषयी माहिती नव्हती. त्यामुळे पहिले 1-2 महिने मी त्या मीटिंगला जायच्या ऐवजी मी बिझनेसवर फोकस केलं आणि पहिले ती घडी अतिशय व्यवस्थित बसवली. नंतर मला जेव्हा खात्री पटली की आता चांगलं प्रोडक्ट दिल्यानंतर त्याचं सोनं करण्याची क्षमता असलेली एक रचना, माणसं, त्यांची मानसिकता, त्यांचं प्रशिक्षण हे मी 2 महिन्यात पूर्ण केलेलं आहे. आणि आता खरोखरच ते 2चे 4, 4चे 8, 8चे 16 करू शकतील. त्यावेळेला मी कंटेंटकडे वळलो. आणि मग पण आजही कंटेंट महत्वाचं आहे की मार्केटिंग? 100% कंटेंट महत्वाचं आहे. कंटेंट चांगला असेल तरच ते विकलं जाऊ शकतं. त्याला सरस्वतीचंच प्राबल्य आहे. सरस्वतीवर लक्ष्मीचा अंकुश नको. तो ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्याचे दुष्परिणाम आपण बघू. याचा अर्थ लक्ष्मीचं महत्व नाही का? 100% महत्व आहे. परंतु लक्ष्मी कधी येईल? जेव्हा सरस्वतीची उत्तम आराधना कराल तेव्हा. अगदी बरोबर. त्याच्याशिवाय ती लक्ष्मीची आराधना उपयोगाची नाही. केवळ लक्ष्मी आणि केवळ सरस्वती या चालणार नाही. सरस्वतीच्या अग्रपूजेचा मान मान्य करून ती जेव्हा तुम्ही उत्तम कंटेंट कराल. मला आठवत आहे की रोखठोक किंवा आनंद सन्मान जेव्हा मी करायचो त्यावेळेला बोली लागायची. पहिल्यांदा असं होतं मराठीमध्ये की बोली लागायची की आम्ही तो इतकं देतोय तर मी जाहिरातीला इतके पैसे द्यायला तयार आहे. हे का होतं? कारण कंटेंट उत्तम होता. आणि तो कंटेंट उत्तम असणं हीच संपादकाची मूळ जबाबदारी आहे. आणि त्याच्याकरता मग अखंड परिश्रम, संशोधन, मानसिकता, निष्पक्षपणा, तटस्थता हे सगळंच घ्या. गुणवत्तेचा ध्यास मुळात पहिली गोष्ट हा असावाच लागतो. 100 मार्काच्या पेपरमध्ये जसे सेगमेंट असतात प्रश्नांचे, तसं आता शेवटचा सेगमेंट थोडक्यात उत्तरे द्या. त्यामध्ये नवीन पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यांसाठी काय सांगाल? लक्षात ठेवा, यू आर एंटरिंग इन टू अ मोस्ट डिफिकल्ट एक्साइटिंग टेरेन ऑफ युअर लाईफ. तुमच्या आयुष्यातल्या अत्यंत उत्साहवर्धक आणि उत्कंठेनं भरलेल्या तितक्याच धोकादायक अशा क्षेत्रात तुम्ही, निसरड्या क्षेत्रात तुम्ही प्रवास करता. जिथं जबाबदारीचं काम आहे. जबाबदारीचं प्रचंड मोठं काम आहे. इथं पावला पावलावर मोह आहेत, आव्हानं आहेत, पावला पावलावर लँडमाइन्स आहेत. तुमची जात पात धर्म पंथ लिंग विसरून काम करायला जर शिकायची तयारी असेल तरच या क्षेत्रात या. अन्यथा तुम्हाला आणि या क्षेत्राला गढूळ करायला येऊ नका. या पण या क्षेत्रात काही सकारात्मक गोष्टी करायच्या प्रेरणेनं तुम्ही या. ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमते असं नाही, परंतु गोष्ट सातत्यानं शिकत राहणं हे मात्र प्रत्येकाला जमू शकतं. दिस इज द वे इट इज. हाच एक मार्ग आहे. जसा गायक रोज रियाज करतो तसा प्रत्येक या क्षेत्रात येऊ शकणाऱ्या माणसाला रोज वाचन, रोज चिंतन, रोज मनन, रोज विलक्षण तटस्थपणे केलेलं निरीक्षण अतिशय महत्त्वाचं असतं. संदर्भ पटकन आठवण्याकरता तुम्ही अतिशय शांतपणे एकाग्र चित्ताने त्याचं वाचन केलेलं महत्त्वाचं असतं. जर तुम्ही एखाद्या गोष्टीने कलर्ड झालेला असाल,
प्रदूषित दृष्टिकोन असेल तर तुम्हाला आठवणार नाही. ते पुढचा प्रश्न. आठवतं कधी, जेव्हा तुम्ही निष्पक्षपणे काम करायची तयारी असेल तर या इतकं एक्साइटिंग फील्ड आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जगातले सर्वात मोठे बदल राजकारणी म्हणून नव्हे तर पत्रकार म्हणून घडवू शकता. पुढचा प्रश्न सर, टेलिव्हिजन मीडियाचं भवितव्य काय असेल? टेलिव्हिजन मीडियानी आपली क्रेडिबिलिटी जर टिकवली तर मला असं वाटतं बिझनेस आणि कंटेंट याच्यातला समतोल जर राखला तर आजही टेलिव्हिजन मीडिया लोकांना निश्चित हवा आहे, त्याविषयी काही शंका नाही. फक्त तो कोणत्या गोष्टी करता हवा आहे, लोकांची कुठली गरज आम्ही भागवतोय याच्यात थोडा फरक होणार आहे, ही मात्र वस्तुस्थिती आहे. टेलिव्हिजन मीडियापेक्षा सुद्धा सोशल मीडिया आणि त्यातही मोबाईलवरती संपूर्ण कन्झम्पशन येत चाललेलं आहे. सो मोबाईल टेलिव्हिजनवरती भारी पडेल असं वाटतंय का? मोबाईल टेलिव्हिजनवरती भारी पडेल असं मला वाटत नाही. दीज टू एक्झिस्ट, को एक्झिस्ट ज्याला आपण म्हणू, ते एकत्र प्रवास करतील. यापुढचा एक पत्रकार जर आहे आणि तो म्हणला की मी फक्त प्रिंट पत्रकारिता करणार आहे, तर असं आता पुढच्या काळात खूप क्वचित होईल. तुम्ही 600 पानाची स्टोरी लिहू शकला पाहिजेत, तुम्ही 140 शब्दात त्याच्यावर फेसबुकवर लिहू शकला पाहिजेत, त्याच्याविषयी ट्विट करू शकला पाहिजेत, त्याच्याविषयी मोबाईल टेलिव्हिजनवर तुम्ही काही करू शकला पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मीडियावर तुम्ही बाईट देऊ शकला पाहिजे, त्याविषयी तुमचं मत थोडक्यात व्यक्त करू. या चारही क्षेत्रांमध्ये काम करू शकणाऱ्या लोकांची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. जे केवळ बदलाला स्वीकारायला नकार देतील ते नष्ट होतील, जे बदल स्वीकारतील ते टिकतील, आणि जे बदलावर आरूढ होऊन नवीन काही शोध घेत राहतील त्यांचं जग उद्याचं असणार आहे. म्हणजे थोडक्यात पत्रकारांनी मल्टीटास्किंग करण्याची आता गरज आहे पुढच्या Absolutely, काळामध्ये. absolutely. आणि त्याच्या सरांनी सांगितल्यानुसार अभ्यास, मनन, चिंतन, निरीक्षण, वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे. Absolutely. प्रेक्षकांकडनं काय अपेक्षा आहेत एक संपादक म्हणून, एक माध्यमकर्मी म्हणून? मला असं वाटतं की हा जो संक्रमण काळ आहे आता, बी कम्पॅशनेट टू अस. ह्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडले. मला भीती आहे की वर्तमानपत्र वाचायची सवय अनेकांची तुटली आणि त्याच्यामुळे वर्तमानपत्रांच्या व्यवसायाचं गणित पार कोलमडून गेलं. मला असं वाटतं की अजूनही त्यात चांगलं लिखाण होतं. कृपा करा ती वाचा. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की ते चांगलं देत नाहीत त्या क्षणी ते वाचन बंद करा. परंतु फर्स्ट टेस्ट इट, आय वुड से फर्स्ट ट्राय इट अँड देन डिसाईड व्हॉट यू वॉन्ट. डोंट फॉर्म ओपिनियन बिफोर टेस्टिंग इट. तेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचं. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा काही चांगले प्रयोग होत आहेत. त्या चांगल्या प्रयोगांचं स्वागत करा, त्यांच्या मागे उभं राहा. सोशल मीडियात जे येईल कृपा करा आणि त्या सोशल मीडियात जे येणार आहे ते परखून घ्या. सोशल मीडियात आलं म्हणजे ते खरं आहे असं नाही. फेसबुकला नाही, फेसबुकला 5000 मित्र आणि गल्लीत विचारत नाही कुत्र, अशी परिस्थिती आहे. हे लाईक्स आणि त्या लाईक्सवरचं भवितव्य हे खरं नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक कुस्तीचा जंगी सामना असतो, एक तगडा पैलवान असतो आणि एक मरतुकडा असतो. त्यांची कुस्ती सुरू होते आणि तो मरतुकडा पैलवान हारतो आणि तो खाली पडतो, त्याची पाठ जमिनीला टेकते. आता कोल्हापूर येते त्यामुळे लोकांना पटकन हे उदाहरण समजेल. मग त्या दोघांना घेऊन तो पंच उभा राहतो आणि मग आता लोकांच्या लक्षात येतं की जो जिंकलेला आहे त्याचा हात वर केला जातो. तर जो विजेता असतो तगडा पैलवान, त्याला असं वाटलं की त्याचा हात पहिले वर केला जाईल, पण त्याचा हात वर केला जात नाही. तो जो हरलेला मरतुकडा पैलवान असतो त्याचा हात वर केला जातो. तर तो विजेता आणि लोक म्हणतात का याला का दिलं? तो म्हणतो नाही, याला लाईक जास्त मिळाले आहेत. आता कळलं. परवा एकाने लिहिलं की माझी आजी 86 वर्षाची गेली तर त्याला तासाभरात 500 लोकांनी लाईक केलं. हा खेळखंडोबा थांबवा. सोशल मीडिया हा अशा प्रकारच्या विघातक गोष्टींसाठी नाही, तर त्याचा उपयोग अनेकांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याचा शोध घ्या. माझं मत आहे तो शोधच खऱ्या अर्थाने ह्या अस्तित्वाचं गमक आहे आणि तिथेच कुठेतरी आमच्या अभ्युदयाची पहिली पहाट आहे. गेले तासभर डॉक्टर उदय निरगुडकर सरांशी आपण बोलतोय. संपूर्ण मराठी माध्यम क्षेत्रातील प्रचंड अनुभवी असे व्यक्तिमत्व आहेत आणि एकूणच या माध्यम क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन, माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी काय पथ्य पाळली पाहिजेत, काय केलं पाहिजे याबद्दल सरांनी विस्तृत मार्गदर्शन केलं आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये निरगुडकर सर वेळ काढून आले, अत्यंत मनमोकळेपणानं बोलले. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.